नमस्कार मंडळी, एक प्रश्न विचारते, तुमच्या घरात कोणाला चायनीज खाणं आवडतं का? नूडल्स, मंचुरियन, फ्राईड राईस, हाका नूडल्स, हे सगळं ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना? पण एक गुपित सांगू का? या चायनीज पदार्थामध्ये एक असा गुप्त रसायन मिसळलं जातो जे तुमच्या शरीरात गुपचूप विष टाकतंय. ते म्हणजे अजिनोमोटो किंवा MSG. नेमकी हा MSG काय आहे, याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आणि यापासून दूर कसे राहावे, संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत प्रत्येकालाच समजेल अशी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हे तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रथम आपण बघू, अजिनोमोटो MSG म्हणजे काय. MSG मोनोसोडियम ग्लुटामेट, यालाच अजिनोमोटो पण म्हणतात. हे एक पांढरा स्फटिक स्वरूपात असतं जे पाण्यामध्ये सहज विरघळते. अजिनोमोटो हा एक चव वाढवणारा पदार्थ आहे. चायनीज पदार्थांमध्ये MSG चा वापर पदार्थाची चव वाढवण्यासाठी केला जातो. खाण्याची चव तोंडात पडताच झणझणीत आणि भन्नाट लागावी म्हणून वापरले जाते. यामुळे पदार्थाला एक उमामी नावाचा एक खास खारट मांसाहारी चव मिळते. ही चव लोकांना खूप आवडते आणि त्यामुळे चायनीज पदार्थांची लोकप्रियता वाढली आहे. याचा वापर नूडल्स, सूप, सॉस, मंचुरियन, फ्राईड राईस, हाका नूडल्स, रेडीमेड सूप, फ्रोजन मोमोज यात हमखास मिसळला जातो. स्ट्रीट फूड स्टॉल्स पण याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात, कारण त्याचा पदार्थ जास्त चवदार ह्या अजिनोमोटोमुळेच होतो. म्हणून आपल्या घरात तयार केलेल्या नूडल्स, फ्राईड राईस, मंचुरियन ह्या पदार्थांना बाहेरच्यासारखी चव नसते, म्हणून आपण बाहेर खाणे जास्त पसंत करतो. आता आपण बघू, सोप्या भाषेत नेमकी अजिनोमोटो कशासाठी वापरतात. पदार्थाची चव वाढवण्यासाठी. कमी दर्जाचा म्हणजेच सडलेला खराब झालेला मालही चविष्ट वाटावा म्हणून. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खाणायाला वारंवार हेच खाण्याची इच्छा व्हावी म्हणून देखील अजिनोमोटोचा वापर केला जातो. तसेच अजिनोमोटो पदार्थ मध्ये मिक्स केल्यावर तो पदार्थ जास्त वेळ टिकवण्यासाठी देखील ह्याचा वापर केला जातो. आता आपण बघू, सोप्या भाषेत नेमकी अजिनोमोटोचे शरीरावर होणारे दुष्परिणाम काय आहे. मेंदूच्या पेशींवर वाईट परिणाम होतो. डोकेदुखी, थकवा आणि चक्कर, गॅसेस आणि अपचन, हृदयाचे ठोके वाढणे, त्वचेवर पुरळ, झोप न लागणे, हार्मोन्स बिघडणे, लिव्हर आणि किडनीवर ताण यासारखे दुष्परिणाम कालांतराने दिसून येतात. आता आपण बघू, अजिनोमोटो पदार्थ ओळखायचे कसा. पॅकेट किंवा बाटलीच्या साहित्यामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट अजिनोमोटो E621 किंवा फ्लेवर एन्हान्सर असं लिहिलेलं असेल ते तपासून बघा. MSG फ्री असं लिहिले असेल त्याची खात्री करूनच विकत घ्या. आता आपण बघू, अजिनोमोटो असलेले मुख्य पदार्थ कोणते आहे. इन्स्टंट नूडल्स, मंचुरियन ग्रेव्ही, रेडी टू कुक फ्राईड राईस, रेडीमेड शेजवान आणि सॉसेस, रेडीमेड सूप पावडर, फ्रोजन मोमोज, वेफर्स, फ्राईड स्नॅक्स यांसारख्या सर्व रेडीमेड पॅकेट्सवर लिहिलेले असते आणि बाहेर गाडीवर किंवा हॉटेल्समध्ये तर आवर्जून टाकले जाते. आता आपण बघू, अजिनोमोटो लहान मुलांसाठी किती घातक आहे. हा पदार्थ लहान मुलांची मेंदूची आणि शरीराची वाढ थांबवतो, पचनतंत्र आणि इम्युनिटी कमजोर करतो. सतत थकवा, चिडचिड, झोपेचा त्रास, अभ्यासात लक्ष लागत नाही, हार्मोनल समस्या वाढतात, यासारखे परिणाम मुलांमध्ये दिसून येतात. आता आपण बघू, याला पर्याय काय आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर घरी बनवून खाणे. अगदी विकतच्या सारखी घरात चव येत नाही, कारण आपण अजिनोमोटो घरी वापरत नाही. परंतु तुमच्या पदार्थामध्ये नैसर्गिक चव वाढवण्यासाठी आले लसूण, लिंबू, काळा मीठ, नैसर्गिक मसाले यासारख्या गोष्टी शरीराला फायदेशीर, चविष्ट आणि 100% सुरक्षित आहे. तर मंडळी, हे सगळं ऐकून अजिनोमोटो काय प्रकार आहे हे तुमच्या लक्षात आले असेल. तुमच्या घरात हे आहे का? पॅकेट्स बघा आणि त्या लेबलवर MSG किंवा E621 आहे का ते तपासा. जर आहे तर ते आजच बाजूला करा आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य वाचवा. अशाच आरोग्य संपन्न आणि खऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.